नमस्कार विद्यार्थी मित्रो, पेपर क्रमांक 6 मायक्रो इकॉनॉमिक्स TYBA या पेपर्सच्या प्रथम युनिटमधील मक्तेदारी ही संकल्पनेचा आपण अभ्यास करत आहोत. मक्तेदारी या संकल्पनेमध्ये उत्पादन, किंमत निश्चिती, जास्तीत जास्त नफा, त्यामध्ये असणारा मूल्यभेद, त्याची श्रेणी, अशा अनेक घटकांचा आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारी ही संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या नुसार बाजारपेठेचे दोन प्रकार पडतात. एक पूर्ण स्पर्धा आणि दुसरा अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी ही संकल्पना येते. तर पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ म्हणजेच ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेते असंख्य असतात, वस्तू एकजिनसी असते, बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजाराची पूर्ण माहिती असते, नवीन प्रवेशास कोणत्याही प्रकारचे बंधन असत नाही, वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या संघर्षातून निश्चित होते, त्याचबरोबर जाहिरात खर्च नाही, वाहतूक खर्च नाही, उत्पादक घटक परिपूर्ण गतिशील असतात आणि अशा प्रकारच्या बाजारपेठेला आपण पूर्ण स्पर्धा म्हणतो. पूर्ण स्पर्धेच्या अगदी विरुद्ध टोकाचा जर विचार केला तर मक्तेदारी ही संकल्पना आणि या संकल्पनेमध्ये असणारी वैशिष्ट्ये, त्यांच्या व्याख्या, त्यांचा अर्थ या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. तर सुरुवातीला मक्तेदारी या शब्दाचा अर्थ. मक्तेदारी या शब्दाला पर्याय शब्द एकाधिकार आहे. एकाधिकार या शब्दाला इंग्रजीमध्ये मोनोपॉली असे म्हणतात. मोनोपॉली म्हणजे मोनो म्हणजे सिंगल म्हणजे एकटा किंवा एक, आणि पोलो म्हणजे सेलर म्हणजे विक्रेता. बाजारात एखाद्या वस्तूचा जेव्हा एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो त्या बाजारपेठेला एकाधिकारशाही किंवा त्याला मक्तेदार असं म्हणतात. अशा प्रकारे मक्तेदारी ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. मोनोपॉली या इंग्रजी शब्दावरून, मोनो म्हणजेच विक्रेता, एकटा, आणि पोलो म्हणजे विक्रेता, सेलर, आणि ह्या दोन्ही शब्दांना जोडून मोनोपॉली म्हणजेच एकाधिकार किंवा मक्तेदार अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ लावू शकतो. आता या मक्तेदारी या संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मक्तेदारी या संकल्पनेच्या व्याख्या केलेल्या आहेत. अनेक अर्थशास्त्रज्ञांचा त्या संकल्पनेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असेल त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पहिली व्याख्या आहे प्राध्यापक AP लर्नर. ज्यांच्या वस्तूचा मागणी वक्र हा वरून खाली उतरणारा असतो असा उत्पादक विक्रेता म्हणजे मक्तेदारी, म्हणजेच मागणी वक्र हा ऋण उताराचा आहे अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी, असं AP लर्नर यांनी सांगितले. दुसरी व्याख्या प्राध्यापक चेंबरलिन. बाजारात पर्यायी वस्तूंचा अभाव असलेली अवस्था म्हणजे मक्तेदारी, म्हणजेच जी वस्तू मार्केटमध्ये आहे त्या वस्तूला दुसरी पर्यायी वस्तू मार्केटमध्ये नसणं म्हणजेच मक्तेदारी. तिसरी व्याख्या प्राध्यापक JK मेहता. एकाधिकारी त्यालाच म्हटले जाते की ज्याचे किमतीवर पूर्ण नियंत्रण असते, वस्तूच्या किमतीवर ज्यांचे पूर्ण नियंत्रण असते त्यालाच मक्तेदार असं म्हटले जातं. पुढची व्याख्या आहे प्रोफेसर बेनहॅम. मक्तेदार हा शब्दशः एकच विक्रेता असतो की ज्याचे वस्तूच्या आणि सेवेच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे, की ज्याला आपण कोणी मक्तेदार मानतो किंवा मक्तेदार म्हणतो त्याचं वस्तू आणि सेवेच्या उत्पादनावर, पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतो. अशा प्रकारेच्या बाजारपेठेला मक्तेदारी असं म्हणतात. अशा प्रकारे प्राध्यापक AP लर्नर, प्राध्यापक चेंबरलिन, प्राध्यापक मेहता, प्राध्यापक बेनहॅम या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मक्तेदारी या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे. तरी पण मार्केटमध्ये मक्तेदारी अस्तित्वात असण्यासाठी, मक्तेदारी ही बाजारपेठ अस्तित्वात असण्यासाठी काही अटी आवश्यक आहेत, आणि त्या अटी असतील, त्या अटी किंवा निकष जर असतील तरच मक्तेदारी बाजारपेठ अस्तित्वात येते. पहिली अट आहे बाजारात वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता हा एकच असावा, उत्पादक विक्रेता हा एकच. दुसरी अट आहे बाजारात वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध असता कामा नये, लांबचा पर्याय असेल तर चालेल, जवळचा पर्याय उपलब्ध असता कामा नये. तिसरी अट आहे बाजारात नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशावर प्रभावी नियंत्रण असावं, म्हणजे नवीन उद्योग संस्थांना प्रवेश नाही, जुन्याच उद्योग संस्था काही ते उत्पादनाचे निर्णय करतील, उत्पादन घेतील. आणि चौथी अट आहे मक्तेदारी उद्योग संस्था
ही उद्योग असावी, उद्योग संस्था आणि उद्योग हा एकच असावा आणि ती उद्योग असावी. अशा ह्या 4 अटी जर आपण मान्य केल्या, जर ह्या 4 अटी असतील बाजारपेठेत, तरच मक्तेदारी ही बाजारपेठ अस्तित्वात असू शकते. आता आपल्याला मक्तेदारी शब्द कसा अस्तित्वात आला, मक्तेदारीचा अर्थ, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, मक्तेदारी अस्तित्वात असण्यासाठी ज्या अटी आहेत, या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आपल्याला मक्तेदारीची वैशिष्ट्य अभ्यासावी लागतात. नुसत्या व्याख्येवरून त्याचा अर्थ येत नाही, तर आपल्याला अनेक वैशिष्ट्य अभ्यासली तर त्या वैशिष्ट्यावरून मक्तेदारीचं खरं स्वरूप, त्याचा खरा अर्थ, त्याची व्याख्या आपल्याला स्पष्टपणे समजते किंवा समजून येते. पहिलं वैशिष्ट्य आहे एकाच उद्योग संस्थेकडून उत्पादन. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये वस्तूचा उत्पादक विक्रेता हा एकच असतो. बाजारासाठी वस्तूचा पुरवठा हा एकाच उद्योग संस्थेकडून केला जातो आणि ती उद्योग संस्था आपले उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त करून वस्तूच्या किमतीवरती नियंत्रण आणू शकते आणि त्यामुळं बाजारात वस्तूच्या किमतीवर पूर्णपणे नियंत्रण येतं. त्यामुळं त्या बाजारपेठेचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकच उद्योग संस्थेकडून उत्पादन. एकाच उद्योग संस्थेकडून उत्पादन होणं गरजेचं आहे आणि एकाच उद्योग संस्थेकडून उत्पादन होत असल्यामुळे तीच उद्योग संस्था मार्केटमध्ये उत्पादन आणू शकते आणि ती उद्योग संस्था मार्केटमध्ये उत्पादन आणत असल्याने तिचं वस्तूच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर पूर्णपणे नियंत्रण राहतं. दुसरं वैशिष्ट्य आहे पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण. आपल्याला माहीत आहे की उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये ती एकमेव आहे, एकच आहे, एकटीच आहे, तिला जवळचे पर्याय अस्तित्वात नाहीत. मग अशा स्वरूपाची बाजारपेठ असेल तर तिचं पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असते. ती आपल्या इच्छेनुसार वस्तूचा पुरवठा किंवा उत्पादन कमी जास्त करू शकते आणि वस्तूचा पुरवठा किंवा उत्पादन कमी जास्त करून ती वस्तूच्या किमतीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवते. त्यामुळं अशा बाजारपेठेमध्ये त्या उद्योग संस्थेच्या वस्तूची मागणीची छेदक लवचिकता ही शून्य असते. छेदक लवचिकता ही शून्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तूला जवळच्या पर्यायाचा अभाव. आता बऱ्याच वेळा मार्केटमध्ये मक्तेदार उत्पादक संस्था किंवा एकाधिकार उद्योग संस्था ज्या वस्तूचं उत्पादन करते त्या वस्तूला मार्केटमध्ये जवळचा पर्याय उपलब्ध असत नाही. म्हणजे त्याच प्रकारची तशीच एक समान वस्तू मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं तशीच वस्तू दुसरी बाजारात उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना पर्यायाने तीच वस्तू स्वीकारावी लागते आणि ती वस्तू स्वीकारत असताना त्या एकाधिकाऱ्याने किंवा मक्तेदाराने जी किंमत आकारलेली असते तीच किंमत त्यांना मान्य ग्राहकांना करावी लागते. हे एक तिसरं वैशिष्ट्य की वस्तूला जवळचा पर्याय असत नाही. चौथं वैशिष्ट्य खाली उतरणारा मागणी वक्र. या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये विश्लेषण केलेलं आहे की मागणी वक्र हा ऋणात्मक उताराचा आहे, वरून खाली येणारा मागणी वक्र आहे. आकृतीमध्ये जो डी हा मागणी वक्र आहे त्यालाच मक्तेदारीमध्ये प्राप्ती वक्रसुद्धा म्हणतात. OY अक्ष आहे त्याच्यावरती किंमत आहे, OX अक्षावरती मागणी आहे. ऋणात्मक मागणी वक्र असल्यामुळे मक्तेदाराला काही वेळेला जर अतिरिक्त उत्पादन झालं तर झालेल्या अतिरिक्त उत्पादनाची विक्री करण्यासाठी तो वस्तूची किंमत कमी करतो. किंमत OP पासून OP1 OP2 पर्यंत असा खाली येतो आणि वस्तूची किंमत खाली आल्यामुळं आपोआपच त्याला प्राप्ती किंवा महसूल वाढत जातो. तो OQ पासून OQ1 OQ2 अशा पद्धतीने त्यात वाढ होते. काही वेळेला तो वस्तूची किंमत वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, पण अतिरिक्त उत्पादन असेल तर तो त्या अशा पद्धतीचा मार्ग स्वीकारतो कारण त्याचं त्याच्यावरती नियंत्रण असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच किंमत निश्चित करते. तर आपण बघितलं तर मक्तेदारी उद्योग संस्था ही वस्तूची किंमत बाजारातील मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून ठरत नाही. मक्तेदारीमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत बाजारातील मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून ठरते कारण त्या ठिकाणी अनेक उद्योग संस्था, अनेक उत्पादक, एक समान वस्तूचे उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था असतात. त्यामुळे तिथं संघर्षातून मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून जी किंमत निश्चित होते तीच ठरली जाते. या उलट मक्तेदारीमध्ये मात्र ग्राहकाची संख्या असंख्य असते, परंतु उत्पादक विक्रेता हा एकमेव असल्यामुळे तो उत्पादक विक्रेता स्वतःच्या इच्छेनुसार तो वस्तूची किंमत स्वीकारतो, लादतो. तो बाजारातील पुरवठा कमी किंवा जास्त करून
वस्तूची किंमत नियंत्रित करू शकतो आणि म्हणून पूर्ण स्पर्धेमधली उद्योग संस्था ही किंमत स्वीकारणारी असते, मक्तेदारीतली उद्योग संस्था ही किंमत निश्चित करणारी असते. अशा प्रकारे त्या दोन्हींच्या मधला एक फरक आपल्याला सांगता येईल. त्यामुळं मक्तेदारीमध्ये तो एकमेव असल्यामुळं वस्तूची किंमत तो स्वतःच निश्चित करतो. त्याच्यानंतर एका वेळेस उत्पादन आणि किमतीवर नियंत्रण. मक्तेदारी बाजारपेठेत मक्तेदार किंवा एकाधिकार तो एकटाच असतो. तो वस्तूच्या किमतीवर आणि पुरवठ्यावरही नियंत्रण ठेवू शकतो, पण दोन्हीवरती तो एकाच वेळी नियंत्रण ठेवू शकत नाही. एक वेळ एखाद्या वेळी तो वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवू शकतो. किमतीवर नियंत्रण ठेवलं तर पुरवठा वाढतो, पुरवठा वाढले की वस्तूची किंमत करावी लागते. आणि जर पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं तर वस्तूची किंमत कमी जास्त होते, त्यामुळे त्याला परत वस्तू अतिरिक्त उत्पादन होण्याची सुद्धा शक्यता असते, परत किंमत कमी करावी लागते. त्यापैकी तो एकाच वेळी एकतर उत्पादनावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा वस्तूच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. त्याला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. त्यानंतर जर आपण विचार केला तर या ठिकाणी ग्राहक उत्पादनावर हक्क सांगणारी एकमेव उद्योग संस्था. आता ग्राहकाचं उत्पन्न या ठिकाणी मिळवून घेणारी म्हणजे जास्तीत जास्त किंमत आकारून, कारण जवळचा पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध नाही, जवळचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना ती वस्तू घ्यावीच लागते. त्यामुळे त्या ग्राहकाचं सगळं उत्पन्न ही स्वतःच घेणारी ही एकमेव उद्योग संस्था आहे. आणि त्यामुळे तिथं ग्राहकांना कुठलाही पर्याय राहत नाही. आणि ग्राहकांना कुठलाही पर्याय राहत नसल्यामुळं ग्राहक उत्पन्नावर हक्क सांगणारी ही एकमेव उद्योग संस्था म्हणजे मक्तेदारी. अशा पद्धतीचे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर इतर स्पर्धकांच्या प्रवेशात अडथळे. काही वेळेला प्रवेश मिळवण्यात काही वेळेला अडथळे येतात, काही वेळेला अडथळे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये एक नैसर्गिक अडथळे आणि कृत्रिम अडथळे. नैसर्गिक अडथळे म्हणजेच मक्तेदारी बाजारासाठी ती एकमेव उत्पादन करणारी संस्था असते, तिचं उत्पादन मोठं असते, तिचा आकारमान मोठं असते, त्या सरासरी उत्पादन खर्च कमी असतो आणि त्यामुळे ती सरासरी किमान खर्च कमी असतो आणि तीच मार्केटमध्ये स्थिर असते, तिची जाहिरात झालेली असते, ती सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि त्यामुळं ती दीर्घ काळामध्ये मार्केटमध्ये स्थिर असल्यामुळे आणि तिचा उत्पादन खर्च भरून निघत असल्यामुळे एखाद्या नवीन उद्योग संस्थेला त्यामध्ये प्रवेश करून उत्पादन करून त्या उद्योग संस्थेबरोबर स्पर्धा करणं शक्य नसते आणि त्यामुळं तिचा उत्पादन खर्च हा जास्त राहतो आणि पर्यायाने ती संस्था त्या ठिकाणी टिकू शकत नाही. आज जर उदाहरण घेतलं तर रिलायन्स समोर अनेक उद्योग कंपन्या किंवा रिलायन्स जिओमध्ये जर बघितलं नेटच्या बाबतीत तर बाकीच्या सगळ्या कंपन्या ह्या आपोआपच बाहेर पडत गेल्या. म्हणजे भविष्यात पर्याय नाही, त्याची आता आपल्याला मक्तेदारी होत असल्याची स्थिती पाहायला मिळते. कृत्रिम अडथळे. बऱ्याच वेळेला जुनी उद्योगसंस्था असते, स्थिर असते, तिचं आकारमान मोठं असतं, तिची आर्थिक शक्ती मोठी असते आणि त्यामुळं ती कायद्याचा आधार घेऊ शकते, नवीन उद्योगसंस्थांना प्रवेश देऊ शकत नाही. काही धोरणात्मक निर्णय घेत असताना, काही पॉलिसी राबवत असताना अनेक बंधनं आणते त्याच्यावरती आणि त्याचबरोबर तिची जाहिरात मोठ्या प्रमाणात असतो, जाहिरात खर्च असतो, सामान्यपर्यंत पोहोचलेले असते आणि ती उद्योगसंस्था नवीन उद्योगसंस्थांच्या प्रवेशावरती अडथळे आणते. अनेक वेळेला कच्चा माल खरेदी असेल, आधुनिक तंत्र, प्रगत तंत्र, टेक्नॉलॉजी या बाबतीत असेल, ती उद्योगसंस्था स्थिर झालेली असते आणि त्यामुळे ती नवीन उद्योगसंस्थांना प्रवेश घेत नाही, कृत्रिम ठरवते, किंमत युद्ध स्वीकारते, त्याच्यावरती अनेक परवाना, पेटंट, कायद्याचा आधार घेते, कोटा मंजूर करून घेण्याच्या बाबतीत आणि अशामुळे ती उद्योगसंस्था मार्केटमध्ये स्थिर असल्यामुळे या उद्योगसंस्थेला प्रवेश घेता येत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला मक्तेदारी आणि तिची प्रमुख वैशिष्ट्ये यांची चर्चा करता येईल. आपण मक्तेदारीचा उगम, मक्तेदारीचा अर्थ, मक्तेदारी कशाला म्हणतात, अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या, त्यानंतर मक्तेदारी अस्तित्वात असण्यासाठी बाजारपेठेमध्ये असणाऱ्या ज्या सीमांत अटी आणि त्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि मग ऋण उताराचा मागणी वक्र या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतात अशा बाजारपेठेला आपण मक्तेदारी असे म्हणतो.